Relax. होता पाहिजे रिलॅक्स पाहिजे दिलं कधीपासून त्रास आहे? बापरे, लय दिवस झाले. मान दुखते आणि हात दुखतो ना. उठून बसा. ओके, डॉक्टरांचं नाव नका सांगू. किती डॉक्टर केले, किती दिवसापासून इलाज केला आणि म्हणजे ते चालूच आहे. ओके, किती दिवस, वर्षापासून? 13-14 वर्ष झाले. काही फरक नाही आता बघा. म्हणजे दुखायला डॉक्टरकडे जाते, डॉक्टर एक्सरे वगैरे काढतात. एक्सरे मध्ये जीच चालू आहे. आता सांग. गोळ्या औषधं दिली की तेवढ्या पुरता ठणके वगैरे दुखायचं. स्टेरॉइडमुळे तेवढं पुरतं, पावर संपला, परत दुखणं चालू. आता 6 दिवस झाले, गोळ्या संपल्या, परत चालू झालं. ओके, आता बाहेर चक्कर येते किंवा डोकं दुखतं. असं कुठे बाहेर जायचं म्हटलं की अंधारी येते डोळ्यावर. ओके, आता मी काय सांगतो नीट लक्षात द्या. तुमच्या मानेमध्ये मगाशी चेक केल्याप्रमाणे म्हणजे इथे 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मानेमध्ये C4-5-6 मध्ये वरची खाली सरकली. डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातली जशी जशी गादी सरकायला लागली, बाहेर यायला लागली, त्याची ती जी नस असते, ती नस तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट. म्हणून तुमची ही जी नस आहे, ही नस ही छातीमध्ये झाली, इथं दाबल्या दुखल. हीच नस हातामध्ये इथे गेली, इथं दाबल्या तर दुखल. हे बघा, म्हणून तुम्ही तुमच्याकडनं काही चुका होत्या परत परत, म्हणून हा त्रास परत परत होतो. जर मी तुम्हाला सांगितलेल्या नियमात राहिले, हा त्रास तुम्हाला आयुष्यभर होणार नाही. पण तुम्ही नियमात नाही राहिले, पुढच्या 1 महिन्याच्या आत हा त्रास परत होणार. समजलं? आता हा त्रास का झाला? तुम्ही कधीतरी हातावर पडलेले, हाताला झटका बसलेला, मानेवर पडले, त्यावेळेस फक्त तुमची डिक्स असते ती सरकलेली गेली, म्हणजे त्याचं अलाइनमेंट बिघडलं. समजलं? जशी सायकलीची चेन कशी असते तसंच स्पायनल कॉर्ड मूव्ह होत असतो. पण ती एक जरी पाकळी वन साईड गेली तर सायकलीची चेन पडून जाते. बरोबर? तसं तुमचं मन काय, तर तुमच्या मानेमध्ये C4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आला, त्या ठिकाणी त्याचं जे रुटिंग व्हायला पाहिजे पूर्ण स्पायनल कॉर्डचं, असं तिथे सायकलिक चेन कशी मूव्ह होते तसंच मनका पण असा मूव्ह होत असतो. पण त्या 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये ती जी मूव्ह आहे कंटिन्यू ती होत नाही. वन साईड ते थोडंसं चाललं जातं. त्या ठिकाणी वन साईड घसारा जास्त प्रमाणात होतो. तिथे जी सर्वाइकल नावाची नस असते, तिथून ती जी ब्रेनला जाते, छातीला जाते, पाठीत जाते आणि हातात जाते. म्हणजे तिथून ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे बसून उठले, झोपून उठले की चक्कर येणार. बरोबर? मान वगैरे इकडे तिकडे हल्ली की चक्कर येतात. आणि तीच नस हाताला कनेक्ट आहे, म्हणून हात जड पडतो, बधीर पडतो, मग आता कळ लागते, रग लागते. जास्त त्या हातात काम केलं हात सुचतो. आता पण हाताला ताकद कमी आहे. आता तुम्हाला ती जी नस ब्रेनला कनेक्ट असल्यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू झाला. मायग्रेन 2 कारणामुळे होतो. ब्रेनमुळे, ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम किंवा ब्रेनमुळे XYZ प्रॉब्लेम, आणि दुसरा सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस, आणि तिसरा अजून एक असतो तो ऍसिडिटीमुळे. ऍसिडिटी खूप आहे असे. बरोबर? असं तुमचा आता ऍसिडिटी प्लस सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस अशा 2 कारणामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो. असं. पण तिसरं जे कारण असतं ते असतं ब्रेन शुगर वगैरे किंवा ब्रेनचा काही इतर प्रॉब्लेम. असं. आता जेव्हा त्याला ब्रेनला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होईल, त्याच्यानंतर त्या मेंदूला ज्या ठिकाणी सूज येते, वाढते, तेव्हाच ते मायग्रेनचा त्रास कमी येईल. आता त्याला ब्लड सर्क्युलेशन केव्हा होईल, जेव्हा डिस्क प्रॉपर त्याच्या पोझिशन मध्ये येईल, कार्टिलेज लेवलला येईल, गादी घसलेली ती बरी होईल. असं आहे. आता जसं जसं डिस्क पोझिशनला जाईल, कार्टिलेज म्हणजे गादी तुमची लेवलला येईल, त्याची ती नाश चालू होईल. पण त्याच्यासाठी काही नियम आले, पत्ते आले आणि काही प्रोसेस आली. आता आमच्या काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये तुमची डिस्क सेट करून देणार बऱ्यापैकी. म्हणजे आम्ही 80% रिकवर करणार, 20% हे मरेपर्यंत राहणार. 20% म्हणजे काय, तुम्ही ज्या दिवशी मी सांगितलेले नियम तोडले, हा त्रास तुम्हाला परत होणार. तुम्ही जगात पुढं फिरा, नियम तोडला की त्रास सुरू होतो. ऑपरेशन केलं तरी असं आहे. मला असं एक जरी पेशंट सापडून दाखवायचं, ऑपरेशन केलं आणि जे पहिले 100% जसं काम करायचे तसं ते व्यक्ती करू शकतो. म्हणजे पहिले तो 100 किलो वजन डोक्यावर घेत होता, ऑपरेशन केल्यानंतर तोच व्यक्ती परत 100 किलो डोक्यावर वजन, खांद्यावर वजन घेतोय. असं मला एक जरी पेशंट परत सापडून दाखवायचं, ते शक्य नाही. जर केलं तर परत त्रास सुरू होतो. असे आमच्याकडे भरपूर पेशंट आलेले असतात. पण ऑपरेशन केल्यानंतर पण डॉक्टर सांगतात मला नियम आणि पथ्य असं. त्याच्यात आता तुमची जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, गादी बाहेर आलेली लेवलला येईल, तुम्ही क्लिक
पण त्याला नियम आले, मी ते सांगणार आता. आता तुम्हाला उशा दोन घेणं बंद, मान मोडणं बंद, मानेला झटका देणं बंद, जो हात दुखतो त्याच्यावर झोपणं बंद, डोक्यावर खांद्यावर 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, हाताला झटका द्यायचा नाही, मानेला झटका द्यायचा नाही. थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल, ऍसिडिटी होईल, पित्त होईल, फ्रीजचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, चहा वगैरे बंद. समजलं? मानेला झटका होईल, बसेल, असं काही करू नका. बाकी दुसरं काही नाही. मी सांगितलेली प्रोसेस करायची, मी सांगितले त्यानंतर चेकअपला यायचं. हे सगळे काहीच नाही ते. नाही, थोडे हे सगळे जे नियम बद्दल माझ्या चॅनलवर जाईल, तिकडून तुम्ही नंतर बघून घ्यायचे. ठीक आहे, फालतू फोटावर. हात खाली घ्या, दोन्ही हात, तो पण हात खाली, माझ्याकडे दोन. रिलॅक्स. रिलॅक्स. इकडे मान करा. झालं झालं, काहीच नाही. बस करा. बस. अंग जोडून आलं. बस. ताट बोट, ताट बोट दिल्याचं. बस. हा पायाला पण मग यायचा. पाय कोणचा दुखतो जास्त? पायाला गोळी ओके. जास्त वेळ. काय ऑपरेशन वगैरे? लूज 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 लूज. खुशच उभं, माझ्याकडे जमतो. एका गाणं अशी आहे, करा ना आताच. रिलॅक्स. पायकडे डोकं टेकलं कर. उठा उठा. माझ्याकडे करा अशी. रिलॅक्स. हा, उठा. पायकडे डोकं टेकलं. मॅडम हलतो पण.